प्रायोजक रामबंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। पाणीदार आणि एकदम परखड माणसाच्या पक्षाचं नेतृत्व करत असणारी व्यक्ती जर काहीच बोलत नाही तर त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे ते अत्यंत योग्य आहे। गुंगी गुडिया म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या संभावनेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ठाम, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई, पुणे, ठाण्यातल्या काँग्रेस कार्यालयात आंदोलन। काँग्रेसकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नाही, छगन भुजबळांनी काँग्रेसला सुनावलं, चुकीचं वक्तव्य केल्यास जाब विचारणार, दिला इशारा। मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत। इतक्या खालच्या स्तराला जाणारे ते आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे। काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर उतरली, बातम्यांमध्ये राहण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात, मुख्यमंत्र्यांनी सुनावलं। शिवसेना पक्ष चिन्हावर सुप्रीम कोर्टात आता बुधवारी सुनावणी, धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार, कोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष। पुणे शहरात रस्त्यांची चाळण झालेली असताना महापालिकेच्या लेखी मात्र 54 खड्डे। न्यूज 18 मराठीनं केलेल्या रियालिटी चेकमध्ये पुणे पालिकेच्या दाव्याची पोलखोल। खड्ड्यांनी घेतला TDRF जवानाचा बळी, ठेकेदारांच्या ऐवजी कुटुंबियांनाच पोलिसांनी सुनावल्याचा आरोप, पोलिसांनी कुटुंबियांचे आरोप फेटाळले। अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी, माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना अटक आणि सुटका। मुंबईतल्या कांदिवलीतल्या चारकोप परिसरातली इमारत दुर्घटना, पार्किंगच्या पहिल्या मजल्यावरून अचानक कार थेट खाली कोसळली। आणि जायकवाडी धरणातल्या पाणीसाठा 94%वर, 18 दरवाजे अर्ध्या फुटानं उघडले, 10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र। खरं तर आपल्या महाराष्ट्रात आज एका वेगळ्या वादानं पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण तापवलेलं पाहायला मिळालं। ज्यांना कधी काळी इतिहासातली पानं जर आपण बघितली तर ज्यांना कधी काळी गुंगी गुडिया म्हटलं त्या इंदिरा गांधींनी आपला पोलादीपणा सिद्ध केला, पण त्याच काँग्रेसच्या नेत्यांना आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या अध्यक्षा सुनेत्रा पवार गुंगी गुडिया वाटू लागल्या। काँग्रेसच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसला इंदिरा गांधींची आठवण करून दिली, पण गुंगी गुडियावरून राजकीय गदारोळ रंगला हे नक्की। गुंगी गुडिया ही शिवी आहे का? गुंगी गुडिया हा अपशब्द आहे का? गुंगी गुडियाचा वाद पेटला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांनी सुनेत्रा वहिनींची माफी मागावी। काँग्रेसच्या टीकेवर राष्ट्रवादीचा संताप। सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी। आज काँग्रेसनं खरी त्यांची मानसिकता दाखवल्या महिलेबद्दल। काँग्रेस मात्र गुंगी गुडियावर ठाम। त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे ते अत्यंत योग्य आहे। या आमच्या टीकेला त्यांनी समजून घ्यावं। काँग्रेसनं केलेली ही पोस्ट पहा, यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असं करण्यात आलाय।
आणखी किती दिवस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गुंगी गुडिया बनून राहतील असा सवाल काँग्रेसनं केलाय. आता त्याला निमित्त ठरलंय सुनेत्रा पवार यांचा अलीकडचा बीड दौरा. 1 ऑगस्ट रोजी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांप्रमाणेच भल्या पहाटे उठून रात्री उशिरापर्यंत बीडचा दौरा केला. बीडमधील लोकांशी संवाद साधला. याच वेळी झालेल्या एका पत्रकार परिषदेत न्यूज 18 मराठीचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न केला. पण पालकमंत्र्यांच्या शेजारी बसलेल्या धनंजय मुंडे यांनी त्यांना थांबवलं आणि उत्तर न देताच निघून गेले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. आभार. महाराष्ट्र काँग्रेसनं आपल्या एक्स अकाउंटवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करत सुनेत्रा पवारांवर टिप्पणी केली आणि वादाचा गोंगाट सुरू झाला. एक महिला पहिल्यांदाच या राज्याची, ते पण महाराष्ट्रासारख्या राज्याची उपमुख्यमंत्री पदावर बसलेली आहे. तिच्या बाबतीमध्ये असं बोलणं हे अतिशय अश्लाघ्य असं आहे. आणि अशी अपेक्षा काँग्रेस, दुसरं कोणतं असं लहान सहान काँग्रेस करून तरी अशी अपेक्षा नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांनी सुनेत्रा वहिनींची माफी मागावी, एक्सवरून ती पोस्ट तात्काळ डिलीट करावी आणि ज्या 40 पैशाच्या लावारिस कार्ट्यांनी त्या पोस्ट केलेल्या आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीनं उत्तर द्यावं. नाहीतर हे आंदोलन लहान होता होता इतकं मोठं होणार की काँग्रेसच्या विनाशाचं कारण हे सुनेत्रा वहिनीवर केलेली खालच्या पातळीवरील टीका ठरेल, एवढं मात्र काँग्रेसनी लक्षात घ्यावं. ज्या पद्धतीनं त्या पेजवर वक्तव्य केलं ते वक्तव्य काँग्रेसच्या मनात महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी झाल्या त्याबाबत किती द्वेष आहे, किती घृणा आहे हे त्या वक्तव्यातून या ठिकाणी स्पष्ट होतं. राष्ट्रवादीकडून आलेल्या आक्रमक प्रतिक्रियेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. गुंगी गुडिया हा काही अपशब्द नाही, त्यांच्या वर्तनाचं वर्णन असल्याचा खुलासा त्यांनी केला. तर दुसरीकडे गुंगी गुडिया म्हटलं तर यात चूक काय असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसला पाठिंबा दिलाय. गुंगी गुडिया ही शिवी आहे का? गुंगी गुडिया हा अपशब्द आहे का? गुंगी गुडिया हा काही अनपार्लमेंटरी विषय आहे का? नाही, हे एक वर्णन आहे आणि ते वर्णन जसं तो शब्द आहे अगदी तशा स्वरूपामध्ये हा उपमुख्यमंत्री यांच्यावर तो अत्यंत व्यवस्थित पद्धतीने बसलाय. गुंगी गुडिया असं म्हणलं आणि ते चुकीचं बोललं गेलंय असं जर काही अजितदादाच्या पक्षातल्या लोकांना वाटत असेल तर मला असं वाटतं काय चुकीचं कुठंच काय नाही. इंदिरा गांधींना गुंगी गुडिया त्या ठिकाणी म्हणलं जात होतं. एकीकडे हर्षवर्धन सपकाळ स्पष्टीकरण देत असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयात शिरले आणि जोरदार निदर्शनं करण्यात आली. ठाणे आणि पुण्यातही राष्ट्रवादीनं आंदोलन करत काँग्रेसचा निषेध केला. तुम्ही व्यक्तिगत पातळीवरती टीका कराल आणि तुमच्या विरोधात कुणी बोलणारच नाही, निदर्शन होणारच नाहीत अशी अपेक्षा कशी काय करू शकता? आज काँग्रेसनं खरी त्यांची मानसिकता दाखवल्या महिलेबद्दल. गुंगी गुडिया म्हणणं ही शिवी नाही आहे, वाईट नाही आहे. आणि आज जे बोललेत त्याचा एवढा त्रिधा करायची गरज नाही. आणि पक्षाच्या कार्यालयात येऊन सत्तेची मस्ती आहे म्हणूनच आहे ना. अरे ज्यांना सत्तेशिवाय झटता येत नाही, ज्यांना कुठली आयडिओलॉजी नाही, ज्यांना कुठला विचार नाही, बिना विचाराच्या भिकारड्यासारखे सत्तेच्या मागे धावणारे हे येऊन इथे दादागिरी करतात. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या या वादाचे पडसाद राजकीय वर्तुळातही दिसून आले. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेनं काँग्रेसवर टीका करण्याची संधी